प्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। देवदानवकृत स्तुतिभाग हेलया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हरेण धृतरं तम नमामि भवबालकरत्न। हा श्लोक धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या श्री बुधभूषण नावाच्या ग्रंथातला आहे। अध्याय पहिला श्लोक दुसरा। काय लिहितात धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे? देवदानवकृत स्तुतिभाग हेलया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हरेण धृतरं तम नमामि भवबालकरत्न। म्हणजे देव व दानव दोघेही ज्या गणरायाची स्तुती करतात। मधोन्मध हत्तीला ज्या देवाने शांत केलेला आहे आणि भक्तांची विघ्ने हनन करण्यासाठी जो देव सदैव तत्पर असतो, त्या गणरायाला, शिवाच्या पुत्राला गणरायाला मी सदैव नमन करतो। गणेश उत्सवानिमित्त आज माझा हा कार्यक्रम सर्वप्रथम गणरायाला आपण पूजन करतो, पण आपलं आद्य कर्तव्य बनतं राजांचं व्याख्यान चालू असताना प्रत्येक देवाला या सभा मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये अवतान दिलं पाहिजे। प्रत्येक देवस्थान इथं मौजूद आहे, इथं उपस्थित आहे असं समजून मी प्रत्येक देवाला इथं अवतान देतो। हे चंडमुंड भंडासुर खंडिनी, हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, शंभ निशंभ निर्धारिणी कालिके, हे महाराष्ट्र धर्मरक्षिके आई तुळजा भवानी ये सुदीन सुवे शिवराजाच्या जन्माचा आख्यान मी आज या नगरीमध्ये मांडतोय, ते तू ऐकायला ये आई। मोरगावच्या मोरेश्वरा तुम्ही आशीर्वादाला या। शिंगणापूरच्या शंभूदेवा तुम्ही डोलायला या। जेजुरीच्या खंडेराया तुम्ही देवटी घेऊन या। मासाईला बाणाईला संगे घेऊन या। कवळ्याच्या शांतादुर्गे तू अंबारीतून ये। गणेशाला मंगेशाला संगे घेऊन ये। अगं माझ्या कोल्हापूरच्या आई, माझी पाठ राखण्या आहे। चुकलं मागलं माझं काही तर मात्र मला सुचवायला ये। सुदीन सुवे शिवराजाच्या जन्माचा ख्यान मी आज या नगरीमध्ये मांडतोय, ते तू ऐकायला ये। रामटेकच्या रामराया तू झंझा वाजविते। जरड्याच्या मारुती राया तू चिपऱ्या घेऊन ये। वेरूळच्या कृष्णेश्वरा तू औंधायला ये। अमरावतीच्या अंबाबाई तू पळणा गायला ये। सुदीन सुवे शिवराजाच्या जन्माचा आख्यान मी आज इथं मांडतोय, ते तू ऐकायला ये। शिवनेरीच्या शिवाई, अगं शिवनेरीच्या शिवाई तू नाव ठेवण्याये। शिवनेरीच्या शिवाई तू नाव ठेवण्याये। ललाटीचा लेख नेण्यासाठी सटवाये। जाखाई चोखाई संरक्षण आहे। अगं ये सुदीन सुवे शिवराजाच्या जन्माचा आख्यान मी आज इथं मांडतोय, ते तू ऐकायला ये। महाराष्ट्राच्या गंगांनो या। कृष्णा गोदा पवनांनो या। पूर्णे वर्धे इंद्रायणी ये। तापी भीमे पुष्पावती ये। दूध सागरात फेसाळते राजापूरच्या गंगे ये। सहस्त्र सह्याद्री या। सात कड्यांसह सात पुडाया। दूध सागरासह फेसाळत्या दर्यासह कडकोटांनो या। प्रचंड अवघड बुर्जांनो या। तुफान गरजत लाटांनो या। अरे या सुदीन सुवे शिवराजाच्या जन्माचा आख्यान मी आज तुमच्या समोर मांडतोय, ते तुम्ही ऐकायला या। देवगिरीच्या यादव तक्ता तुम्ही छत्रच्या मुकुटांसह या। बिरुदांसह राजकुलांसह राजसभेसह राजसैन्यासह या मातीमध्ये माझ्या राजाचा शृंगार रस आज तुमच्या समोर मांडतोय, ते तुम्ही ऐकायला या। हे चातुर्य कला कामिनी, हे अभिनव वांग विलासिनी, हे वीणावादिनी विश्वमोहिनी, शारद सरस्वती महाराष्ट्र धर्मरक्षकी आई सरस्वती ये। आता माझ्या जिभेवर अश्वारूढ होऊन
माझ्या जिभेवर वास करून ये तू सुद्धा ये. अखेर साऱ्या देवतांना कुलवंतांना महाराष्ट्रवासियांना अवतान देऊन झालेला आहे. प्रत्येक देवस्थान इथं उपस्थित आहे असं समजून शिवचरित्राला मी प्रारंभ करतो आहे. शिवचरित्र समजून घ्यायच्या अगोदर हा महाराष्ट्र कसा तयार झाला ते समजणं अत्यंत महत्वाचं आहे. या महाराष्ट्राला महाराष्ट्र नावही दिलं नव्हतं. कलियुगापूर्वीची गोष्ट. दंडकारण्य किर्रगर्द झाडींनी व्यापलेलं, डोंगरा कऱ्या कपाऱ्यांनी भरलेलं, वृक्षासारखी भयंकर राक्षस आणि राक्षसांसारखी भयंकर वृक्ष करा करा तात खात होती. भयंकर अशी जनावर, बिबटे, रानगवे, सिंह, वाघ टरकाई फोडत होते. अरे राक्षस तर म्हणाल तर या दंडकारण्यमध्ये मानवाची पावले कधी पडलेली नव्हती. असा हा दंडकारण्य. आणि या दंडकारण्यामध्ये सूर्याची किरण ही शिरकू शकत नव्हती. असं किर्ण झाडींनी व्यापलेलं हे दंडकारण्य ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो. त्याच दंडकारण्यामध्ये अहो समोर पाहिलं तर क्षितिज दिसत नव्हतं आणि वरती पाहिलं तर आकाश दिसत नव्हतं. असा हा दंडकारण्य. त्याच दंडकारण्यामध्ये अयोध्येचे राजा राणी स्वतंत्र विसरून, राजेशाही थाट विसरून, मानवतेसाठी, लोककल्याणासाठी वनवास पत्करून या दंडकारण्यामध्ये प्रवेश केला. ती 6 पावलं होती. श्रीरामांची, श्री लक्ष्मणांची आणि माता सीता. प्रभू श्रीरामांच्या पावलांनी संस्कृती महाराष्ट्रात प्रवेशली. लक्ष्मणांच्या पावलांनी बंधुता महाराष्ट्रामध्ये प्रवेशली आणि माता सीतांच्या पावलांनी या महाराष्ट्रामध्ये प्रेम प्रवेशला. आणि हा दंडकारण्य नाहीसा झाला. नाशिक मध्ये, पंचवटीमध्ये सीतामयांच्या कणकणाने हा महाराष्ट्र गजबजू लागला. त्या गोदावरीच्या डोहामध्ये 3 मानवांची प्रतिबिंब तरळू लागली. दंडकारण्य हळू मानवी वस्ती, जिथे राम राहिले म्हणून, जिथे राम विसावले म्हणून, जिथे राम लढले म्हणून, तिथं आश्रम तयार झाली. पुढे त्या आश्रमांची गावे तयार झाली आणि त्या गाव्यांना बारसं आलं आणि त्याची पुढे नगरे झाली आणि त्या नगरांची पुढे शहर झाली, राजधान्या सजल्या. छत्र चामुरान मुकडांसह राजा, प्रजा, सेना, सुसज्ज अशा सेना या महाराष्ट्राने घडवल्या. वाकाटक, शिलाहार, चालुक्य, सेंद्र, कैक राजे, महाराजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सत्ता गाजवू लागली आणि महाराष्ट्र सर्व संपन्न झाला. हा महाराष्ट्र साधा नाही बर का. हा महाराष्ट्र साधा नाही. तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये जे रक्त सळसळत आहे ते रक्त साधं नाही, ते प्रभू श्रीरामांचं रक्त आहे. वडिलांच्या शब्दाखातर उद्याचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम सोडून अयोध्येचा राजा वडिलांच्या शब्दाखातर दंडकारण्यामध्ये अनवाणी वनवासा करता येतो. त्यांचं रक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये अजूनही सळसळत आहे. वाकाटकांपासून ते शिलाहारापर्यंत आणि यादवांच्या पहिल्या राजांपासून ते यादवांच्या शेवटच्या राजांपर्यंत प्रत्येकाने या महाराष्ट्राच्या घागरीमध्ये सौंदर्य, शौर्य, औदार्य, संस्कार, प्रतिभा पुरेपूर घागरीने उतरल्या. महाराष्ट्र सर्व संपन्न झाला आणि त्याच्यावरती कळस सरवला
यादवाच्या त्या महाराजाने त्या महाराजाचं नाव श्री पृथ्वी वल्लभ यादवेंद्र राज महाराज महादेवराय नाव त्यांचं. 12व्या शतकामध्ये हा यादवांचा महाराजा श्री पृथ्वी वल्लभ अशी बिरुदावली लावू लागला. देवगिरीच्या यादव तख्तानं अवघ्या महाराष्ट्रावर सत्ता प्रस्थापित केली. शेतकऱ्यांच्या दाराला सोन्याचा उंबरा होता. ऐसी प्रतिभा या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिली. वर्षातल्या 12ही पौर्णिमा या महाराष्ट्रावर सुखाचे आणि समृद्धीचे चांदणे शिंपू लागले. महाराष्ट्राची गृहलक्ष्मी आणि राजलक्ष्मी आनंदाने संसार करत होती. असा होता हा महाराष्ट्राचा थाट. अरे महाराष्ट्र म्हणजे साधा नाही. हा महाराष्ट्र प्रभू श्रीरामांचा, हा महाराष्ट्र प्रभू श्री कृष्णांचा, हा महाराष्ट्र हर हर महादेव म्हणत धारातीत पडणाऱ्या माझ्या वीर मावळ्यांचा. अरे हा महाराष्ट्र रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या त्या वारकऱ्यांचा. अरे हा महाराष्ट्र त्यागाचा, हा महाराष्ट्र निष्ठेचा, हा महाराष्ट्र स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा. अरे हा महाराष्ट्र माझ्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, दीनदयांचा. आणि हा माझा महाराष्ट्र क्रांतीचा आणि स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. महाराष्ट्र साधा नाही. असा हा महाराष्ट्र घडला. पण अकस्मात चंद्राला खिळे पडले. का पडले, कसे पडले कुणास ठाऊक. चंद्राला खिळे पडले. महाराष्ट्राचं वैभव अफगाणांच्या डोळ्यात खुपू लागलं. दिल्लीच्या तख्तावर बसलेला होता जलालुद्दीन खिलजी आणि त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी. या दोघांना महाराष्ट्राचं वैभव डोळ्यामध्ये खपू लागलं. आपल्यापासून 500 कोसांवरती लांब दूर असणारा हा महाराष्ट्र, वैभवशाली संपन्न महाराष्ट्र, आणि विंध्याचलाडून 8,000 घोड्यांच्या 32,000 टापा बेहाय बेहोश दौडत महाराष्ट्रावरती तळातळाखळत चालत आल्या. महाराष्ट्राची राजलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी त्या टापांखाली चंदन जाणार. अरे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हतं अशी महाराष्ट्राची दैनावस्था अल्लाउद्दीन खिलजी करणार होता. शिव नारी अफगाणी मनगटे, फुसफुस नारी अफगाणी छतारे आणि आक्रोश किंकणाऱ्या त्या अफगाणी कंठनारे आक्रोश करत एलगार करत महाराष्ट्रावरती तुडून पडले. विंध्याचलाच्या आडून धुळीचे लोट उडाले आणि नर्मदा ओलांडून एलीची पुरावर पहिलं आक्रमण केलं. अल्लाउद्दीन खिलजी स्वराज्यात घुसला 100 कोस आत. आणि त्या तडफेनं देवगिरीवरती हल्ला चढवला आणि देवगिरी अवघ्या 8 दिवसात त्या अल्लाउद्दीन खिलजीने निस्तनाबूत केली. याची कारण काय आहे? देवगिरी सारखं विशाल वैभव संपन्न राज्य अवघ्या 8 दिवसात निस्तनाबूत झालं. याची कारण काय आहे? पहिलं कारण, आपला राजा, आपला महादेव राय राजा चैनीत मग्न होता. आपल्यावरती कोण आक्रमण करेल असा त्याचा स्वप्नातही विचार नव्हता. पण स्वप्नातही शक्य नव्हतं. त्या अल्लाउद्दीन करून दाखवलं. महाराष्ट्राची राजलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी दोन्ही फरफडत दिल्लीला नेली. महाराष्ट्राची आबरू वेसीला टांगली. अरे खुलेआम कत्तल चालवली त्या अल्लाउद्दीन खिलजीनं. अरे बघा तिकडे हाडा मांसाचा लगदा, अरे चिखल नुसता रक्ताचा.
या मातीमध्ये. अरे कुणी येऊन आमच्या पोरीबाई पळून न्यावं असला बेकार आणि बेहाय धंदा त्या अल्लाउद्दीन खिलजीने चालवला या मातीमध्ये. अरे तब्बल 350 वर्ष अल्लाउद्दीन खिलजी नंतर महाराष्ट्र झुंज घेत राहिला त्या सुलतानी सत्तेविरुद्ध. अरे सूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते अंधारात. अरे काय राहिलं नव्हतं माझ्या महाराष्ट्रात. सलग 4 वर्ष तो अल्लाउद्दीन खिलजी दरवर्षी येऊन महाराष्ट्राची राजलक्ष्मी आणि गृहलक्ष्मीला त्रास देत होता. किती किती भयानक परिस्थिती या महाराष्ट्रानं सहन केलेली आहे. एकच उदाहरण देतो. एकच अल्लाउद्दीन खिलजीच्या हाताला सापडला हरपल देवराय. हा हरपल देवराय महादेव रायाचा जावाई. त्यानं अल्लाउद्दीन खिलजी विरुद्ध बंड केलं. त्या हरपल देवानं बंड केलं म्हणून त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कैद करून त्याच्या अंगावरची कातडी सोडली आणि तो जास्वंदी सारखा लाल बुंद देह रक्तानं तळपू लागला. त्याचं मस्तक कलम केलं, त्याचं मस्तक धडा वेगळं केलं आणि त्या मस्तकातला सगळा गाभा भाल्यानं पोखरून काढला आणि तो भाल्याला लटकवला आणि देवगिरीच्या त्या राजदरबारावर राजसभेवर तो भाला रोवला आणि सांगितलं खबरदार खबरदार. आणि तिथून पुढे आपली मनगट मराठ्यांची मनगट त्या सुलतान शाहीला मुजरे करण्यात गेली. तब्बल 350 वर्ष. हा होता आपल्या महाराष्ट्राचा इतिहास. अल्लाउद्दीन खिलजी नंतर बहमनी सल्तान. बहमनी त्या बहमनी सरकार सल्तनतीची परत 5 शकलं पडली. विजापूरचा आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, निजामशाह, बेरीजचे बेरीजशाह असे कैक 5 सुलतान या महाराष्ट्राच्या छतावर थया थया नाचत होते. अरे कुणीही यावं आणि आपल्या महाराष्ट्राची आबरू उरबडत न्यावं आणि आपल्या सरदारांनी डोळ्यात देखत ती बघावं एवढी लाचार परिस्थिती महाराष्ट्राची चालली होती. अरे माझे वारकरी पंढरीला जात होते आणि त्या पंढरीच्या विठू सावयाला सांगत होते, आठवतंय ना देवा, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापन. आठवतंय ना देवा तुला? अरे आठवतंय ना? अरे आठवत असेल तर घे ना उतार. अरे घे ना उतार. थांबलास का? घे ना उतार. तुला आमच्या आर्त किंकाळ्या पोटापासून आम्ही सांगतोय, घे ना अवतार तू. नाही अवतार तर सोडाच, पण देव स्वतः देव बंद करून एवढी बिकट अवस्था महाराष्ट्राची झाली. एकच उदाहरण देतो. 15व्या शतकामध्ये गोव्यामध्ये त्या फिरंग्यांनी पोर्तुगीज कदंब राजाने मोठ्या हौसेने आणि भक्तिभावाने बांधलेली 600 मंदिरं एका दिवशी एका वेळी निस्तनाबूत केली त्या पोर्तुगीजांनी. आपला गोवा आता बघता तो खरा गोवा नाहीये, गोमांत भूमी आहे ती. साक्षात परशुरामांनी जिथं वास्तव्य केलं आणि कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला ती गोवा भूमी, ती गोमांत भूमी आहे. गोवा हे नाव आता हल्लीकडे दिलं, पोर्तुगीजांनी दिलं. ती गोमांत भूमी आहे. तिथं अनाडमुष अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवरती आणि भगिनींवरती चालवले गेले होते. त्यामध्ये तळणे, जिवंत माणसाला आगीने जाळणे. अरे होरपळून जात होता आपला हिंदू माणूस. तेलामध्ये जिवंत तळणे, डोळ्यांमध्ये लाल बुंद सळ्या उपसणे. असले अनाडमुष अत्याचार गोमांतकामध्ये चालवले होते त्या पोर्तुगीजांनी. ते कमी होती की काय म्हणून सिद्धी
तिकडे अनानकुश अत्याचार आणि छळ चालवत होते. आपल्या इथल्या स्त्रिया बाया पळवून माणसे बाटवून सौदी अरबला त्यांचा बाजार केला जायचा. तरण्याबाण जिवंत पोरी दिफ्तर दीदार नीलाम हिंदुस्तान सौदी अरबला जागा आहे. त्या ठिकाणी तिथं आपल्या पोरीबाईंचा सौदा व्यापार केला जायचा. अशी बिकट अवस्था महाराष्ट्रावरती आलेली होती. खूप दयनीय अवस्था झालेली होती महाराष्ट्राची. आणि एक बया ती सर्व पाहत होती. दररोज ऐकणारे बादशाही सल्तनतीचे असे कारनामे पाहून त्या बयेचे डोळे ताठरवले जायचे. ती दीनदयतांची बला, ती महाराष्ट्राची बया, ती शेतकरी कष्टकरांची बया दुसरी कोणी नसून ती होती सकल सौभाग्य संपन्न वज्रजुळे मंडित भोसले कुळाची शान ती होती साक्षात जिजाऊ माँसाहेब भोसले. स्त्री जातीला जगदंबेला पडलेलं स्त्री जातीत सगळ्यात गोमट स्वप्न त्या होत्या सकल सौभाग्य संपन्न वज्रजुळे मंडित माँसाहेब जिजाऊ भोसले. अरे पाहतायत रोज माझी जनता, माझी कष्टकरी शेतकरी जनता या बादशाही सल्तनती पासून त्रासलेली आहे. सगळीकडे बादशाहीचा अंमल चालू आहे आणि माझी रयत त्यात तोरपून जाते निहाय. तो राग वेगळा, तो द्वेष वेगळा. तो राग त्या जिजाऊ माँसाहेबांच्या डोक्यामध्ये साठू लागला. आणि ज्यावेळी जिजाऊ माँसाहेब शिवनेरीवर असताना 8 महिन्याच्या गर्भार जिजाऊ माँसाहेब 8 महिन्याच्या गर्भार जिजाऊ माँसाहेब तेवढ्याच शिवनेरीवरती बातमी येऊन धडकली. निजामशाहनं त्यांच्या वडिलांना भर दरबारात त्यांची खांडोळी केली. ही बातमी जिजाऊ माँसाहेबांच्या कानात पोचली आणि पोटात असलेला तो शिवबा, त्याला अजून माहिती नव्हतं का जन्म घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे, काय करायचं आहे, जन्माला येऊन काय करायचं आहे. तो पोटात असणारा शिवबा सांगू लागला जिजाऊ माँसाहेबांना, अरे ती जगतजननी माँसाहेब जिजाऊसाहेब त्यांच्या डोक्यातला द्वेष, तो राग, ती बातमी ऐकल्या बरोबर तो डोक्यातला मत्सर, तो द्वेष, तो राग त्या जिजाऊ माँसाहेबांच्या उदरात गेला. त्या रागापोटी, त्या द्वेषापोटी जिजाऊ माँसाहेबांची एक भवई रागाने वर चढली आणि त्या माऊलीची दुसरी भवई वर चढली. महाबत खानानं जिजाऊ माँसाहेबांची जाऊ गोदावरी स्नानाला गेलेल्या असताना तिला भर दिवसा पळवून नेलं. ती जिजाऊ माँसाहेब रणचंडी, साक्षात तुझा भवानीचा अंश असणारी जिजाऊ माँसाहेब, त्यांच्या दोन्ही भवयांनी धनुष्याकारचा आकार घेतला आणि त्या द्वेषाने, त्या रागाने शिवनेरीवरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी सूर्याचा जन्म झाला, ज्या सूर्याने स्वातंत्र्याचा आणि क्रांतीचा मार्ग तुम्हाला आम्हाला दाखवला. शिवाजीराजे जन्माला आले, बाल शिवबा जन्माला आले, पण जन्माला यायच्या अगोदर जिजाऊ माँसाहेबांच्या उदरामध्ये जो राग, जो द्वेष, जो मत्सर होता बादशाही विरुद्धचा, तो मत्सर, राग, द्वेष जिजाऊ माँसाहेबांच्या उदरात शिरला आणि पोटात असताना शिवाजीराजांना कळलंय काय करायचंय जन्माला येऊन, कशासाठी मरायचंय, कशासाठी जगायचंय. एकाच ध्यास आणि श्वास राजांचा स्वराज. जिथं 5 वर्षाच्या मुलाला माहिती नसतं काय करायचंय, 5 काय घेऊन बसलाय, 20 वर्षाच्या मुलाला माहिती नसतं काय करायचंय पुढं, त्यावेळी त्या प्रसंगी तत्प्रसंगी उदरातल्या माझ्या शिवबा राजांना ठाऊक आहे कशासाठी जन्म घ्यायचा आहे.
जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आपली मातृभूमी आणि आपली आई यांच्यापेक्षा मोठं स्वर्गही नाही असे प्रभू श्रीराम म्हणतात. तेच तत्व अगदी तंतोतंत माझ्या राजांनी पाहिलं. लढायचा या मातृभूमीसाठी, मरायचा या मातृभूमीसाठी. बस बस ही म्लेच्छांकृत झालेली भूमी, यवनांकृत झालेली भूमी, या म्लेच्छांपासून मला सोडवायच्या. आताच्या स्त्रियांना डोहाळे कसे लागतात? आताच्या स्त्रियांना डोहाळे लागतात. आंबट गोड खायचं आहे, पाना झुलायचा आहे. पण माझ्या जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले शिवबा उतरत असताना तासलेल्या कड्यावर चढायचं आहे. हातात 2 शस्त्र घेऊन लढाई करायची आहे, घोडे स्वारी करायचा आहे. अरे तेवढंच काय, वाघावर बसायचं आहे. अरे असे डोहाळे लागावेत सुभद्रेला, द्रौपदीला. असे डोहाळे लागावेत साक्षात पार्वतीला. ते डोहाळे लागले माझ्या जिजाऊ साहेबांना. आणि म्हणून शोभासारखे रत्न या महाराष्ट्राच्या भूमीवरती जिजाऊ साहेबांनी पैदा केले. शोभा जर या तरुणाईच्या गर्दीमध्ये घडवायचे असतील तर सगळ्यात मोलाचा आणि महत्वाचा वाटा स्त्री जातीचा आहे. कारण संस्कार ही एकमेव अशी गोष्ट आहे जी लहान मुलाचा शिवबा सुद्धा करू शकते आणि त्याच लहान मुलाचा अल्लाउद्दीन खिलजी सुद्धा करू शकते. मातीच्या गोळ्याला आपण आकार केव्हा देतो? मातीचा गोळा ओला असताना त्याच मातीच्या गोळ्याला आकार देता येतो. एकदा मातीचा गोळा सुखात झाला, कठीण झाला तर त्या मातीच्या गोळ्याला आपण आकार देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एखादं मूल लहान असलं, 3-4 वर्षाचं असलं तर त्यावेळी त्या मुलाला हवे तसे आकार देता येतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या माता माऊलींना एकच विनंती आहे, तुमच्या पोटी शोभा जन्माला यावेत असे तुम्हाला वाटत असेल, तुमच्या पोटी उद्याचे संभाजीराजे जन्माला यावेत असे वाटत असेल तर कृपया तुमच्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. संस्कारातून उद्याची पिढी घडत राहते. माझे शोभा राजे त्यामुळेच घडले. अरे काय होतं राजांच्या जवळ? जन्म झाला ऐन दुष्काळात. 1631 ला असला भयंकर दुष्काळ या महाराष्ट्रानं पाहिला. अरे कुत्र्याचे मांस खाऊ लागले माणसे, कुत्र्याचे. असला भयंकर दुष्काळ या महाराष्ट्रानं 1631 आणि 32 मध्ये पाहिलेला होता. आणि त्यातूनच भर की काय, त्यातूनच भर की काय, शहाजी राजांची जागीरदार 36 गावांची जी जहागीर माझ्या शहाजीराजे भोसलेंना होती, त्या जहागीरवर गाढवाचा नांगर त्या राय देवानं मारलेला होता. रावानं गाढवाचा नांगर या पुण्याच्या जहागीरीमध्ये पसरवलेला होता. आणि त्यावर एक तुटकी माळ फुटकी कवडी लावलेली होती आणि तिथं लिहिलेलं होतं, इथं जर कोण मानवी वस्ती गाव वसवेल त्याचा निर्वंश होईल. सक्त ताकीद केलेली होती. आता हे पुणे नाहीच, हे शहाजी राजाची जहागीरदार आहे, शहाजी राजाची जहागीर आहे. पण हे पुणे आता राहण्यायोग्य नाही. त्याची मसनवट त्या राया रावदेवानं कधीच करून टाकली. होतं नव्हतं ते सगळं साफ करून टाकलं त्या राया रावदेवानं. काही सुद्धा ठेवलं नाही या पुण्यामध्ये. अरे गवताच्या पात्याला जिथं उगवताना भय वाटावं असं हे पुणे करून टाकलं, अगदी स्मशान. आणि त्याच पुण्यामध्ये जिजाऊ मासाहेबांनी थाट मांडला स्वराज्याचा. शोभा अवघा 6 वर्षाचा असताना माझ्या जिजाऊ मासाहेबांनी पुण्यामध्ये प्रवेश घेतला. ही भूमी आपली आहे, या भूमीचे पाईक आपण, ही भूमी आपली जहागीर आहे. 36 गावाची जहागीर माझ्या शिवाजी राजांना होती. कधी प्रश्न केलाय? 36 गावाची जहागिरी होती. आता आपल्यातला एक जण सरपंच झाला की त्याला किती ताटपणा येतो.
कशाला मी करू गाव भावकीसाठी? कधी विचार केलाय 6,000 रुपये पगार असणाऱ्या सरपंचाला पुढच्या 2 वर्षात फॉर्च्युनर कसा घेतो सरपंच? कधी विचार केलाय? अरे हे शक्य नाही. त्यासाठी निष्ठा असावी लागते आणि त्यासाठी कर्तृत्व तसं महान असावं लागतं. ते कर्तृत्व होतं माझ्या राजांचं. 6 वर्षाचे शिवबाराजे काय घेऊन आले असतील ओ पुण्यात? काय माहिती नाही करायचं काय आहे, उद्याचं भवितव्य काय? मासाहेबांच्या पोटाला धरून हा लहानगा शिवबा त्या पुण्यासारख्या भकास झालेल्या आणि समशान झालेल्या त्या पुणे नगरीमध्ये पहिलं पाऊल ठेवतो आणि विचारतो मासाहेबांना, मासाहेब कुणाची जहागिरी ही? आणि जिजाऊ मासाहेबांनी सांगावं, तुमच्या आबासाहेबांची जहागिरी. अशी का मग मासाहेब? अशी का ही जहागीर? इथली माणसं कुठं आहेत मासाहेब? इथली घरं कुठं आहेत मासाहेब? इथली मंदिरं कुठं आहेत मासाहेब? आणि मासाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी यावं. मासाहेबांनी सांगावं, शिवबा आता तूच विश्वामित्र रे. तुलाच घडवायची आहे तिथली मंदिरं, तुलाच राखायची आहे तिथली देवळं, तुलाच उभं करायचं आहे तिथलं कैलास काव्य आणि कैलास मंदिर. शिवबा तूच धरायचा आहे छत्र या दीनदया शेतकऱ्यांच्या घरावरती. शिवबा करणार हे? शिवबा करणार हे? हो मातोश्री, हो मातोश्री, तुमच्या शब्दा खातर हा शिवबा या मातीमध्ये नंदनवन फुलवून आणील. अवघ्या 7 वर्षाच्या शिवबानं चालू केला तो प्रवास. अवघ्या 6-7 वर्षाच्या शिवबानं. आणि शिवाजीराजांनी चालू केलं. सोबत जिजाऊ साहेब पुण्याच्या त्या भकास झालेल्या नगरीमध्ये सोन्याचा नांगर लावून इथली जमीन नांगर शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना बोलवत झालं, मासाहेब या या, ही जमीन तुमची, ही मातृभूमी तुमची, या पुणे तुमचं आहे, ही जहागिरी शहाजीराजे भोसल्यांची आहे, या इथं गाव वसवा, इथं शहर वसवा, इथं राजधान्या वसवा. आणि त्या भयभीत झालेल्या रयतेनं प्रश्न विचारला, कुणाच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही इकडे यावं? आणि मग जिजाऊ साहेब संगत्या झाला, तुमच्या शिवाजी राजांच्या चेहऱ्याकडे बघून तरी या, या अभय आहे तुम्हाला, या. आणि हळूहळू माणसं येऊ लागली, शेती करू लागली, खेडे वसू लागली, गाव वसू लागली. त्या भकास आणि स्मशान झालेल्या पुण्याचं परत नंदनवन बहरून आलं. अरे शेतकऱ्यांच्या पोटामध्ये सुखाचे 2 घास जाऊ लागले. अरे तो शेतकरी सुखाने झोपू घेऊ लागला. आणि बघता बघता पुणे शहराला बळसे चढू लागले. केदारेश्वर, पुण्येश्वर, खूप सारी मंदिरे माझ्या राजांनी बांधली. पुण्याचे नंदनवन बहरून आले. शहाजी राजांना ही बातमी कळली. शहाजी राजांनी त्या 11 वर्षाच्या शिवबाला बंगळूरला बोलवून घेतलं. सोबत जिजाऊ साहेब, या माझ्या शिवबाला मला बघायचं आहे, या शिवबाला घेऊन बंगळूर नगरीस या. बंगळूर प्रांत हा शहाजी राजांना जहागीर म्हणून त्या आदिलशहाने दिलेला होता. अरे 18 राजवाडे, उंच उंच इमारत असे होतं बंगळूर शहर. त्या बंगळूर शहरामध्ये शिवबा पाऊल ठेवतो. शहाजी राजांना बघतो, त्या पित्याला बघतो आणि त्यांच्या पायाला डोकं टेकवतो आणि म्हणतो, आबासाहेब आम्हाला एवढं लांब स्वतःपासून दूर का ठेवलं? आणि मग शहाजीराजे सांगतायत, शिवबा आपला स्वतःचा प्रपंच बाजूला सारून आपल्याला स्वराज्याचा हा थाट आणि प्रपंच करायचा आहे. शिवबा एवढं ध्यानात ठेवा. आणि खरोखरच माझ्या जिजाऊ मासाहेबांनी, शहाजीराजांनी स्वतःचा प्रपंच बाजूला सारून या रयतेचा प्रपंच आणि थाट मांडण्यासाठी रक्ताची रांगोळी आणि रंगपंचमी या मातीमध्ये खेळली. अरे 36 गावाची जहागिरी होती. कधी विचार केलाय काय गरज होती माझ्या राजांना?
अट्टहास करण्याची काय गरज होती? अरे चालू दिलं असतं ना जे चाललंय ते. काय गरज होती स्वराज्य निर्माण करायची? आणि केलं ते केलं, स्वतःचं नावही दिलं नाही. दिलं असतं ना शिवराज्य, पण दिलं नाही. काय दिलं? स्वराज. काय गरज होती? कधी विचार केलाय? मग आपल्याला आठवतं तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासही आठी जन्म गेली. धर्माच्या रक्षणासाठी, देवाच्या रक्षणासाठी देवाला सुद्धा 8-8 जन्म घ्यावे लागतात. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. आपली धर्म, आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्याला हवं ते करावं लागतं. आणि वेळ प्रसंगी देव अवतार घेतो. आणि नरसिंह छत्रपती शिवाजी राजांनी देवाच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. काय कमी होती माझ्या राजांना? 36 गावाची जहागीर बसून खाल्लं असतं 7 पिढ्यांनी बसून. पण नाही नाही. देव धर्म, देव देश गुरु ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. हा नारायण वाचवायचा आहे. या नारायणाचं संरक्षण करायचं आहे. मग आपण शस्त्र आणि शास्त्र हाती घेतलं पाहिजे आणि हा हिंदुस्थान टिकवला पाहिजे. शहाजी राजे आपल्या 10 वर्षाच्या शोभा राजाला सांगतायत, शोभा उद्याचा भारत राष्ट्र तुम्हाला घडवायचा आहे. स्वराज्य घडवायचं आहे. या म्लेच्छांकृत यमनांकृत झालेल्या भूमीला आपली भारत भूमी ती तुम्हाला सोडवायची आहे. 10 वर्षाच्या पुत्राकडून त्या किती मोठ्या अपेक्षा, अवघ्या 10 वर्षाच्या पुत्राकडून माझ्या शहाजी राजांच्या किती मोठ्या अपेक्षा. शोभा करायचंय तुम्हाला, तुम्ही ते करणारच. या बादशाहीला मुजरे करणारी तुमची जात नाहीच. तुम्ही जातीवंत मराठी, तुम्ही देवगिरीच्या यादव तख्ताचे औरस नवरस वारसदार. तुम्हाला करावायचा आहे थाट स्वराज्याचा, तुम्हाला बांधावायचा आहे घाट स्वराज्याचा. शोभा राजे बांधाल का घाट आमच्यासाठी स्वराज्याचा? कराल का थाट आमच्यासाठी स्वराज्याचा? आणि हा 11 वर्षाचा शोभा राजा सांगतात, चला नक्कीच आबासाहेब. आणि त्या जाणत्या संस्कृत पंडित असणाऱ्या शहाजी राजांनी त्या 10-11 वर्षाच्या शोभा राजाच्या हातावर राजमुद्रा ठेवली. त्या राजमुद्रेची बिरुदावली अशी होती, प्रतिभा चंद्रलेखेव वर्धेश निर्विश्ववंदितः शाहश्रो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. होय शोभा राजे, ऐकलं ते खरं. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत 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 जाणार आहे आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय ठरणार आहे शोभा राजे. अरे कोण विश्वास आहे एका पित्याचा आपल्या पुत्रावर? कोण विश्वास आहे? अजून शोभा राजे बंगलोरातच आहे. ते स्वराज्यात येणार, पुण्या नगरीत येणार, स्वराज्याचा थाट आणि घाट बांधणार. तोवर एक पिता सांगतोय, हो शोभा राजे आम्हाला खात्री आहे तुम्ही ते करू शकता. साक्षात आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे. आपलं कुलस्वामी शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव तुमच्या पाठीशी आहे. मग पिता कशाला? मनगटामध्ये रग आणि छातीमध्ये धग अवघ्या 10 वर्षाच्या शोभा राजाच्या अंगामध्ये प्रवेशली. अरे कोण तो साहस, कोण तो धैर्य, कोण तो स्वाभिमान, कोण तो अभिमान आपल्या देशाप्रती. उत्तरम या समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्ष तद नाम भारती तद भारती संतती. या भारतभूमीचे पायीक आपण त्याच्याकरता लढण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे, प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि शोभा राजांनी ते जाणलं वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी. मंत्रिमंडळ दिलं, शोभा राजाला ध्वज दिला. ध्वज देताना सांगितलं, शोभा राजे हा ध्वज साधा नाही, हा ध्वज साक्षात प्रभू श्रीरामांचा आहे, हा ध्वज प्रभू श्रीकृष्णांचा आहे. महाभारतात ज्या मारुती रायानं एका हाताने ध्वजस्तंभावरती मानरू तोची मूर्तिमंत शंकरू. ज्ञानेश्वरांनी किती भारी, ज्ञानेश्वराच्या तोंडूतून साक्षात सरस्वती प्रसन्न होती. ध्वजस्तंभावरी वानरू तोच मूर्तिमंत शंकरू. शोभा राजे हा ध्वज
रामायण घडवणाऱ्या माझ्या श्रीरामांचा आहे हा ध्वज, प्रभू श्रीकृष्णांचा आहे हा ध्वज, माझ्या मारुतीरायाचा आहे हा ध्वज, माझ्या शंभू महादेवाचा आहे हा ध्वज, भगवा ध्वज आहे राजा, केसरिया ध्वज आहे हा फडकवला पाहिजे उभ्या हिंदुस्थानात. एक छत्री एक सार्वभौम राज्य, एकच छत्र आणि त्या छत्राखाली चालणारा एकच राजा आणि त्याचं सर्व ऐकणारी एकच प्रजा, एकच जात आणि एकच धर्म, असं होतं माझ्या शहाजीराजांचं स्वप्न. जेवढं सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी अवघ्या 10 वर्षाच्या असणाऱ्या माझ्या शोभा राजावरती सोपवली. आणि पित्याची ही महत्वाकांक्षा, पित्याचं हे स्वप्न, पित्याचं हे कर्तृत्व, धैर्य, धाडस घेऊन हा 10 वर्षाचा शोभा राजा पुण्या नगरीमध्ये प्रवेशला. आणि आता स्वराज्य स्थापन करायचं आहे. 12 मावळ पुण्याच्या खाली आणि 12 मावळ पुण्याच्या वरती, असे एकूण पुण्यामध्ये 24 मावळ आहेत. मावळ म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये लपलेलं एक छोटस परगाड म्हणू शकतो आपण त्याला, तालुका. असं 24 मावळ्यांनी पुणे गजबजलेलं होतं. 3000 लोकसंख्या असलेलं पुणे, स्वतंत्र जहागीर शहाजीराजे भोसलेंची. शेतकऱ्यांच्या पोरांना सांगितलं या शेतकऱ्यांची पोरं शोभाराजे गर्दीमध्ये जात एखाद्या पोरावर हात ठेवत तू इकडे ये. त्या पोराला आनंद वाटे. साक्षात शहाजीराजे भोसलेंच्या पोराने मला बोलवलं, शिवाजी राजांनी मला बोलवलं. त्याला आनंद वाटे, त्याला उत्सुकता वाटे, का बोलवलं आणि त्याला भय वाटे, कशासाठी बोलवलं, माझं काही चुकलं मागलं तर नाही ना. तो मुलगा, तो शेतकऱ्याचा मुलगा धडकून माझ्या राजांच्या जवळ येईल आणि शोभाराजे स्मित हास्य करीन, त्या पोराच्या पाठीवरती हात ठेवी आणि त्याला विचारी, नाव काय रे बाबा तुझं? आणि तो अमुक अमुक गावचा जी, या गावचा मी जी, चांगला उत्तम नेमधारी आहे जी, चांगला दांडपट्टा खेळतो जी, चांगली तलवार चालवतो जी. अशी एक माणसं, तानाजी बाजी येसाजी कोंडाजी कडतो जी, अशी कैक माणसं, नर नव्हे ते नरदुर्ग माझ्या राजाने उभे केले. एक माणसं हातातून पारखून माझ्या राजाने उभे केले. त्या शेतकऱ्यांच्या पोरांचा एकच ध्यास, श्वास, स्वराज्य. बस स्वराज्य करायचं आहे ते शोभा खातर, मरायचं आहे ते शोभा खातर, आणि काय होईल ते होईल पुढं करून दाखवायचंय ते फक्त आणि फक्त शोभा खातर. आणि हातातले नांगर बाजूला सारून त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी त्या नांगराच्या तलवारी समशेरी तयार केल्या आणि बेहाश दौडात त्या आदिलशाहीच्या त्या तख्तावर बगरूर बसले. त्या आदिलशहाला, हजरत अली आदिलशहाला सांगता झाला, माझा शोभा राजा तुझा कर्दन का जन्म घेतोय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, कड्या कपाऱ्यांमध्ये, दीर्घ झाडींमध्ये, या गडगोटांच्या तटांमध्ये, या गडकोटांच्या अंगाखांद्यांवर, या सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर शोभा राजा खेळू लागला. अरे डाव तर असले विलक्षण लपंडाव. तुझा किल्ला तयार करायचा, मातीचा किल्ला, आणि त्या मातीच्या किल्ल्यावरती राजा सुद्धा शोभा मातीचे किल्ले तयार करायचे, त्या मातीच्या किल्ल्याभोवती खेळायचे. हाती घोडे जंगल चलायची, असलं या पोरासोरांचे खेळ. अरे त्या आदिलशाहीच्या तख्तावर त्या बादशाहीला जर सुखावा जरी लागला असताना, हे लहान पोरं बंड करतायत, तर एका तोफेच्या सरबत्तीत हा पोर खेळ कधीच संपला गेला असता. पण शोभा सुद्धा होता चतुर. या कानाची बातमी या कानाला जाता कामा नये. घड्या हो, एकच लक्षात ठेवा, ही बातमी इत्यंभूत बातमी जरा जरी बाहेर जाता कामा नये. आणि झालंही तसंच. पोरांनी एकही बातमी त्या आदिलशहाला कळू दिली नाही. तोरणा गड जिंकेपर्यंत तोरणा घेऊन माझ्या राजानं तोरण बांधलं स्वराज्याचं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी माझ्या राजाने तोरणागड घेतला. तानाजी बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी या मावळ्यांच्या जीवावर.
18 पगड जातीची 12 बलुतेदाराची सगळी सुतार नावी चांभार कुंभार माई जोशी कोळी अग्री पंडारी सगळी महार रामोशी सगळ्या जातीची 18 पगड जातीची आणि 12 बलुतेदाराची माणसं माझ्या राजांनी गोळा केली आणि त्यांच्या शिवावरती स्वराज्याचा थाट बांधला. पण शिवाजी राजांना स्वराज्य निर्माण करायचा आहे हा ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय आहे. ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतो मित्रांनो. माझ्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली रणयज्ञ साक्षात महायज्ञ माझ्या ज्ञानेश्वरांनी लिहिलं. गीता संस्कृत मधील श्रीकृष्णांनी सांगितलेली तीच गीता माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना समजावी म्हणून प्राकृत भाषामध्ये लिहिली. आणि एवढं मोठं महान कार्य करून सुद्धा माझ्या ज्ञानेश्वरांनी ऐन तारुण्यात विश्वाकरता मागितलं. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. काय मागितलं माझ्या ज्ञानेश्वरांनी? जे खळांची व्यंकटी चांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे चढू मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाऊ. जे दुरित आहेत त्यांचे तिमिर जाऊ त्यांच्यातली तिमिर वृत्ती नाश पाहू. दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछल तो तेला हो प्राणी जात. अरे देवा ज्याला काय पाहिजे त्याला ते तू देऊन टाक. अरे किती उदात आणि उन्मत्त किती उदात आणि दानशील प्रवृत्तीचे असतील माझे ज्ञानोबा राय. ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय आहे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी चालू केली आणि 19व्या वर्षी ती लिहून पूर्ण झाली. ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय आहे. माझे स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागो मध्ये भारतीय धर्म संस्कृतीची पताका तिथं जाऊन फडकवतात. ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय आहे. माझे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे बुद्धभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहितात आणि त्या बुद्धभूषण नावाच्या ग्रंथामध्ये संस्कृत काव्य रचतात आणि त्या काव्यामध्ये हिंदू धर्माचं वर्णन करताना लिहितात जीवितम मृतकम मने देहिनाम धर्मवर्जितम मृतो धर्मेन संयुक्तो दीर्घजीवी भविष्यती. जिवंतपणी जो आपला धर्म विसरतो तो एका मृत मेलेल्या माणसासारखाच असतो. पण मरूनही आपला धर्म सोडत नाही तो मनुष्य अखेर शेवटपर्यंत धर्मवीर म्हणवतो. माझे संभाजीराजे हे धर्मवीर आहेत ते याच कारणासाठी. ऐन तारुण्यात घेतलेला निर्णय तो ऐन तारुण्यात. पण मला शोकांतिका याची वाटते या तरुणाईच्या गर्दीमध्ये एक तरुण शोधतो मी. या तरुणाईच्या गर्दीमध्ये एक तरुण शोधतो मी. अशी अवस्था आज माझी झाली. अरे या तरुणाईच्या गर्दीमध्ये सापडत नाहीत मला छत्रपती श्री शिवाजी महाराज जे आईच्या स्वप्नाघात रायरेश्वरावरती जाऊन स्वतःच्या शंकराच्या पिंडीला रक्ताचा अभिषेक घालतील पण आपला धर्म अबाधित ठेवतील. सापडतील मला स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज या तरुणाईच्या गर्दीमध्ये. या तरुणाईच्या गर्दीमध्ये सापडत नाहीत मला धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे जे आपल्या सहज त्या रक्ताचा अभिषेक या मातीला घालतील पण आपला धर्म सोडत नाहीत. सापडतील मला धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे नाहीत सापडत. एक तरुण शोधतो मी. एक तरुण मला असा सापडावा एकच पास. म्हणून हे व्याख्यान मला पण आयोजित करतो. या व्याख्यानातून संस्कार घडतात आणि या संस्कारातून उद्याचे शिवाजी आणि संभाजी घडत राहतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तोरणा घेतला माझ्या राजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. जिजाऊ साहेबांना ही बातमी समजली. पहिली खुशखबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक उन्हाळ मुलगा शेतकऱ्यांच्या पोरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांना हाताशी धरून स्वराज्य संकल्पनेचा ध्यास मनी रुजवत आहे फुलवत आहे बहरत आहे. जिजाऊ साहेबांना कळून चुकलं. उद्याचे हे बालमित्र उद्या ते राजकर्ते बनतील. तोरणा रोहिडा राजगड मुरुमदेव सारखे ऐक आदिलशाहीतले थाटाचे आणि माटाचे किल्ले माझ्या राजांनी एक 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 करत हस्तगत करायला सुरुवात घेतली.
पण राजांना भीती वाटली नाही का? मुळीच 1.25 लाखाची फौज असणारा आदिलशाह आणि आपला पोरखेळ मोजून माखून 2000 मावळे तरी भरतील का स्वराज्यात आपल्या? 2000. अरे बादशहाच्या मनात जरी आलं तर एका तोफेच्या तोंडी एकेका पोराला दिलं तरी तासा बरात हा सगळा खेळ. अरे जिथं विजयनगरचं साम्राज्य टिकलं नाही, 9 लाखाची सेना टिकली नाही, जिथं देवगिरी सारखं 400 कोस रुंद आणि 300 कोस अभेद्य असलेलं राज्य देवगिरीचा अभेद्य किल्ला टिकला नाही, तिथं पोरखेळांचा काय मिजाज आणला असतं ना मनात आदिलशहानं. पण भीती वाटली असती ना शिवाजी राजांना, भीती वाटली असती ना. पण नाही भीती वाटली, कदापि भीती वाटली नाही. कारण जन्मजात माझ्या जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्यावरती मायेची फुंकर आणि तितक्याच कठोरपणे संस्कार केलेले होते. आत्ताच्या माया माऊल्या आपल्या मुलांवर माया तर करतात पण संस्कार मात्र करत नाहीत, संस्कार मात्र करत नाहीत. जाताना एखादा मुलगा अंधाऱ्या खोलीत निघाला 2 वर्षाचा तर त्याची आई त्याला रोखते, सांगते, बाळा कशाला निघालायस, नको जाऊ नको जाऊ. ती पोरग तिथनं माघारी फिरत, बाळा सायकल चालवाय निघालायस, हळू जा, बेताना जा. त्या पोराच्या मनामध्ये जन्मजात पा पडशील धडपडशील लागेल तुला खर्चटेल, ती पोरग तेवढंच घेऊन बसत. अरे मारू द्या ना उड्या त्याला, खेळू द्या ना त्याला, मातीमध्ये काय बिघडतंय. माझे शिवबाराजे लहान होते तर आईचा डोळा चुकवून मातीचा एक गोळा, शिवनेरीच्या अंगणातला एक गोळा तोंडात टाकत होते. तीच माती माझ्या राजांच्या उदरातून मेंदवात गेली आणि स्वराज्य स्थापनेचा ध्यास माझ्या राजांनी मनी रुजवला. मातीची नाळ कधीच तोडू नका लहान मुलांची. संस्कार करा लहान मुलांच्या वरती, सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती. माझ्या राजांना भीती वाटली नाही का? अरे किती बी झालं तर 16 वर्षाचं पोरगा येते. वाटलं नसेल का मृत्यू समोर आहे, आपण मृत्यूला मगर मिठी देतोय? वाटलं नसेल का माझ्या राजांना? पण नाही. अरे तो फतेह खान 20,000 फौजेनिशी स्वराज्यावरती चालून आला, समोर मृत्यू आहे. अरे अफजल खान 40,000 फौजेनिशी स्वराज्यावरती चालून आला, समोर मृत्यू आहे. आणि ते तर सोडून त्या मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान पठाण 1.25 लाखाची फौज घेऊन स्वराज्य गर्भगईत करायला, कृत करायला आले, समोर मृत्यू आहे. अरे तेही सोडून द्या, शास्ता खान पुण्याच्या लहान मालामध्ये 1.25 लाखाची फौज घेऊन ठरतो. कशा करता? स्वराज्य गिळंकृत करण्याकरता, शिवबाच्या मृत्यू करता, समोर मृत्यू आहे. पण मृत्यूला भेल तो मराठा कसला? मरण पाठीला बांधून मुलकभर दौड घेतो आपण. आपली जात कर्तृत्वाची मराठा ही जात माझ्या राजांनी या मातीमध्ये पेरली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मातीसाठी मरणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या मराठ्यांची आहे. याच कारणामुळे या मातीसाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त मराठ्यांनी आहुत्या दिल्या. मराठी या मातीसाठी लढले म्हणून आजचा हा हिंदुस्थान भारतवर्ष आबादित आहे. अहमद शाह अब्दालीला जर रोखायला गेले नसते मराठे तर काय झालं असतं या भारतवर्षाचं? मराठ्यांच्यामुळे आजचा जो हिंदुस्थान दिसतोय, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून बंगाल पर्यंत हा दिसणारा हिंदुस्थान आताच्या मराठ्यांमुळे आबादित आहे. मराठे त्यावेळी घरावरती तुळशी पत्र ठेवून बाहेर पडले म्हणून आताच्या या मोकळ्या श्वासामध्ये आपण आज शिवव्याख्यान घेतोय. मराठे त्यावेळी आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवले, मराठ्यांच्यामुळे आज अंगणातली तुळस आणि देवळावरचा कळस आबादित आहे. माझ्या मराठ्यांच्यामुळे आज घरातली माय आणि गोठ्यातली गाय आबादित आहे. मराठ्यांच्यामुळे. हे मराठ्यांचं कर्तृत्व आहे आणि या कर्तृत्वाला कारणीभूत एकच नाव आहे, शिवाजी. हे नाव साधं नाही, त्या शिवाजी या 3 अक्षरामध्ये पहिल्या अक्षरामध्ये
रामायण घडवायचं सामर्थ्य होतं, दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत घडवायचं सामर्थ्य होतं, आणि तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत घडवायचं सामर्थय होतं. ह्या शिवाजीमध्ये तिन्ही महाभारत रामायण शिवभारत घडवण्याचं सामर्थ्य माझ्या शोभाठाई एकटवलेलं होतं. कधी स्वप्नात विचार केलाय का माझ्या राजांनी स्वराज्य स्थापन केलं, एवढं मोठं राज्य निर्माण केलं, पण त्या राज्यामध्ये कधीही एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही किंवा कधी एका महिलेवरती बदंबल झालेला नाही. एकदा झाला इतिहासात तो प्रसंग आजही सापडतो. रांझे, हे रांझे गाव मूळचे रांझे गाव, या रांझे गावचा पाटील, त्या पाटलानं एका स्त्रीशी बदंबल केला. त्यावेळी त्या रांझे गावच्या पाटलाचे हातपाय, कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय कलम केले. हा होता माझ्या शिवाजी राजांचा दरारा. नैतिक मूल्यांशी कधीच तडजोड केलेली नाही माझ्या राजाने. आणि त्यांचेच पुत्र संभाजीराजे भोसले, त्यांचेच वारस संभाजीराजे भोसले, थोरले पुत्र संभाजीराजे भोसले, या मराठी शाहीचा कणा आणि माझ्या राजांचा बाणा म्हणजे संभाजीराजे भोसले. अफजल खानाची स्वारी त्यावेळी चालू होती. त्या स्वारी वेळी संभाजीराजे पुरंदरावरती निपजले. 14 मे 1657 पुरंदरावरती या शिवरत्नाचा जन्म झाला. जन्म झाला एका सौंदर्याचा, जन्म झाला शौर्याचा, जन्म झाला अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा, जन्म झाला माझ्या शिवपुत्र संभाजीराजाचा. अरे संभाजीराजे साधे नाहीत. कधी विचारही करू शकत नाहीत आपण संभाजीराजांच्या शौर्याचा, त्यागाचा, बलिदानाचा. ते उत्कुट आणि उत्तुंग भरारी घेतली माझ्या राजांनी. कशा करता दिव्य बलिदान दिलं, कशा करता. अरे जन्म झाल्यापासून ते भीमा इंद्रायणी त्या संगमावरती जाईपर्यंत मृत्यू त्यांची सलग पाठलागच करत राहिला. अरे वयाच्या दुसऱ्या वर्षी मासाहेब सईबाई साहेबांचं निधन झालं. अरे पोरकन झालं. अरे पिता शिवाजी राजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलुकभर दौड घेत होते. पित्याची छत्रछाया, माझ्या शिवाजी राजांची छत्रछाया वाट्याला येतच नव्हती. त्याच वेळी सामने आले सकल सौभाग्य संपन्न वज्रचोडे मंडिता जिजाऊ मासाहेब भोसले. त्या 2 वर्षाच्या लहानग्या लेकराला हातात घेतलं आणि दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊ साहेबांमध्ये नक्कीच आहे सांगत. दुसरा शिवाजी घडवायचा निश्चय जिजाऊ मासाहेबांनी केला. त्या दुसऱ्या शिवाजीला जिजाऊ मासाहेब रामाच्या आणि भीमाच्या, कृष्णाच्या आणि अभिमन्यूच्या कथा रंगवू लागल्या. सकाळी उठताच शंभू राजा घोडेस्वारी, दांडपट्टा, भालाफेक, तलवारबाजी, शमशेरबाज याचे 2 हात करू लागला. आणि सकाळच्या त्या उष्ण कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये धाराऊचा स्तनपान करू लागला. ही गाडांची धाराऊ संभाजीराजांची दुधाऊ म्हणून नेमण्यात आलेली होती. आणि हा संभाजीराजा धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये तरतरवेज होऊ लागला. अरे घोड्यावरची मांड तरी ती पक्की होती की संभाजी राजा त्या तासलेल्या कड्यांवरून घोडा फेकीत होता. अरे शास्त्रांवर पकड अशी मजबूत की एखादा ब्राह्मण पंडित सुद्धा लाजावा. अरे तलवारबाजी, शमशेरबाजी इतकी जबरदस्त
की नामांकित म्हणणाऱ्या मावळ्यांना सुद्धा लाज वाटावी असे असे तरतरवेज संभाजीराजे होऊ लागले. बघता बघता संभाजीराजांच्या पाणव्यात स्वराज्य मोहित 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 होऊ लागलं. संभाजीराजांचं येणं म्हणून स्वराज्याला लाभदायी आणि भाग्यशाली ठरलं. संभाजीराजांचा जन्म झाला आणि स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत 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 गेलं. 8 वर्षाचे झाले संभाजीराजे आणि त्यावेळी महाराष्ट्रावर अंधार पसरू लागला. अरे साक्षात औरंगजेबाचा चाणक्य म्हणणाऱ्या मिर्झा राजे जयसिंग आणि औरंगजेबाचा अफजल खान म्हणला तरीही हरकत नाही असा दिलेर खान पठाण 1.25 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आले. त्यावेळी माझ्या संभाजीराजाचे वय होतं अवघं 8 वर्षांचं. 8 वर्षाचे संभाजीराजे 1.25 लाखाची फौज चालून येते मराठेशाहीवर. आताशी कुठेतरी स्वराज्य वाढत 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 निघालेलं होतं. आणि त्याच वेळी नाईलाजानं हा दिलेर खान आला आणि त्याला एखादा सरदार बोलता झाला, मिर्जा राजे इन मराठों की जान उनके गढ़ किल्लों में होती है, पहले उनके गढ़ किल्ले रहते हैं. तेवढ्यात मिर्झा राजे कडाडला, खामोश. या शिवाजी या मराठ्यांची या शिवाजी राजाची खरी संपत्ती हे गड किल्ले नाहीयेत. हे गड किल्ले नाहीयेत. त्याने निर्माण केलेले नरदुर्ग त्याची रयत आहे. त्याच्या रयतेवरती आक्रमण घाला, त्याची रयत निस्तनाबूत करा, स्वतः गुडघे टेकीत येईल. आणि झालंही तसंच. या मिर्झा राजे जयसिंगानं आणि दिलेर खान पठाणानं रयतेला त्रास द्यायला चालू केलं. पुरंदरला वेढा घातला. तिथं पुरंदरावरती मुरारबाजी देशपांडेनी शर्तीनं गड लढवला, गड झुंजता ठेवला आणि शेवटी अंबारीतून बाण सोडला. तो बाण स करत तो बाण माझ्या मुरारबाजी देशपांड्यांच्या कंठात घुसला आणि मानेतून बाहेर निघाला. तरीही माझा मुरारबाजी देशपांडे दोन्ही हातात शमशीर घेऊन पुरंदरासाठी माझ्या राजासाठी लढत होता. अखेर मुरारबाजी देशपांडे पडले, पुरंदर पडला आणि नाईलाजानं माझ्या नरसिंह छत्रपती श्री शिवाजी राजांना पुरंदरचा तह करावा लागला. नाईलाज झाला. रयतेचा राजा जाणता राजा शिवाजी राजांना आपण उगाच म्हणत नाही, जिथं रयतात असवलेली आहे. रयत जर एकदा संपली तर राज्य करायचं कुणावर? रयत आपली. आणि करिता आई तुझा भवानी, करविता आई तुझा भवानी. ती जशी बुद्धी देईल तसं आपण वागू. आणि शोभा राजांनी पुरंदर सह 23 किल्ले मोगलांना बहाल केले. तिले पुरंदरचा तह झाला. मार्च 1665 पुरंदरचा तह. त्यावेळी स्वराज्यात 60 किल्ले होते, फक्त 60 किल्ले. त्यातील 24 किल्ले पुरंदरासह 24 किल्ले आणि त्या खालचा 4 लक्ष होण्याचा प्रदेश शिवाजीराजांनी बहाल केला. राहिले फक्त 34 किल्ले आणि त्या 34 किल्ल्यांचा 1 लक्ष होण्याचा प्रदेश माझ्या शिवाजीराजांच्या जवळ राहिला. पुरंदरचा तह झाला. तहाच्या अटी माझ्या राजांनी मान्य केल्या. तहाची पहिली अट पुरंदरासह 23 किल्ले बहाल करणे दिले. दुसरी अट 4 लक्ष होण्याचा प्रदेश मोगलांना द्यावा दिला. तिसरी अट स्वतः शिवाजीराजे मनसबदारी पत्करतील त्या क्रूर करण्या औरंगजेबाची मनसबदारी. ठीक आहे, रयता जनता ही कन्यावत असते. तिच्यासाठी राजांनी औरंगजेबाची मनसबदारी पत्करली. 5000 मनसबदार माझ्या राजांना केलं औरंगजेबाने. आणि चौथी अट तुमचे पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि हा महाराष्ट्राचा नरसिंह चौथाला नाही. अरे उद्याच्या स्वराज्याचे अनभाग म्हणजे संभाजीराजे
शिवाजी राजांचं प्रतिबिंब म्हणजे संभाजीराजे. त्यांना मोगलांकडे ओलीस म्हणून ठेवावं नाही. मिर्झा राजे हे राजकारण नव्हे. आणि मिर्झा हसत म्हणाला, राजन हे राजकारणच आहे. आणि 9 वर्षाच्या शंभू राजाला ओलीस म्हणून ठेवलं. आणि औरंगजेबानं मांडला जहरी चाल. तो विषारी सर्प स्वराज्य गिळायला टपून बसलेला होता. पण शिवाजी राजांनी मिर्झा राजांना विचारलं. शिवाजी राजांनी मिर्झा राजेचं मन वळवण्याचा बहुत प्रयत्न केला, पण मिर्झा हटला नाही. मिर्झा एका वाटेवर एका निश्चयाने आलेला होता, स्वराज्य गिळंकृत करायचा. आणि झालं. औरंगजेबाने गहरी चाल खेळली. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त स्वतः शिवाजी राजांना आणि संभाजी राजांना दिल्लीला बोलवलं. आपण जाऊ, पण या 9 वर्षाच्या लहान लेकराचं काय, मातोश्री जिजाऊ साहेबांचं काय, त्यांना जर कळलं या लहान लेकराला आपण उद्या आग्र्याला घेऊन जाणार आहोत बादशाहाच्या भेटीला, तर त्या माऊलीची काय दैना उडेल. सांगितलं, मासाहेब मिर्झा राजेंच्याकडून आम्ही वचन तसं घेतलेलं आहे, बेल रोटी उचललेली आहे, तुम्ही निश्चिंत राहा. आणि हे दोघे पिता पुत्र त्या बादशाहाच्या वाढदिवसासाठी तिथं आग्र्याला भेटीला गेले. राजगडापासून तो आग्र्या मथुरेचा तो प्रवास माझ्या संभाजी राजांनी अगदी लिलया पार पाडला. आणि पुत्र आणि शिवाजीराजे आणि पुत्र संभाजीराजे त्या आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारात पोचले. आणि औरंगजेबाने गहरी चाल खेळली. शिवाजी राजांना जसवंत सिंहाच्या पाठीमाग बसच्या रांगेत उभा केलं. आणि सह्याद्रीचा हा नरसिंह चौताला. आणि एकच गर्जना झाली दरबारात, राम सिंग राम सिंग. राम सिंग तडक चढपडत आला. राजन राजन क्या हुआ राजाजी, क्या हुआ राजाजी. राम सिंग, हा आमच्या समोर उभा आहे तो कोण आहे? राजा जसवंत सिंग आहे जी. ते आम्हाला सुद्धा कळत आहे, पण तो आमच्या समोर उभा का? अरे हाच तो जसवंत सिंग, त्याला आमच्या मराठ्यांनी कोंढाण्यावरून पळून पळून लावलं. अखेर त्याचं मस्तक फुटलं, पण कोंढाणा काय त्याच्या हाती आला नाही. त्याच्या माघारी मला उभं करावं. एक याद राखा, तुमच्या बादशाहाची मी अजून चाकरी पत्करलेली नाही. मी त्या औरंग्याचा गुलाम नाही. लाल बुंद तप्त डोळे झाले होते माझ्या राजांचे. राम सिंगाला राजे सांगते झाले. सांगा तुमच्या राजाला, सांगा तुमच्या बादशाहाला. आणि रामसिंग गेला बादशाहाजवळ. नजर खाली ठेवून बादशाह समोर रामसिंग बोलता झाला, हुजूर, जिले इलाई आलमपना दक्कन का सिवा आपसे नाराज है. क्यों, क्या हुआ राम सिंह? तत्प्रसंगी राम सिंह बोलता झाला, राजन कुछ नाराज लगते हैं तो उसे खिल्लत दे दो. राम सिंह, जाओ, खिल्लत से वो खुश हो जाएगा. खिल्लतीचं ताट माझ्या राजांच्या समोर आलं. आणि सह्याद्रीचा हा नरसिंह चौदायला अष्टाभुजमूर्ती जशी व्हावी तसा हा सह्याद्रीचा नरसिंह उभ्या दरबारात डरकाळी फोडून जागताच झाला. आणि सांगताच झाला, त्या खिल्लतीच्या ताटाला भर दरबारात उधळून लावले. आणि त्या बादशाहाच्या नजरेला नजर भिडवीत माझा राजा छोट्या संभाजीला हातात घेऊन सांगताच झाला, अरे तू खिल्लती वाटणारा कोण? ही जहागीर आमची, ही भूमी आमची, तू कोण देणार आम्हाला? आम्ही घेत नाही असं घेऊन मनगटाच्या बळावर. अरे खिल्लती, तुला भीक देतो कोण? अरे जा तू बावरंग्या. राजांचे डोळे लालबुंद तप्त झालेले होते. अरे यदा कदाचित माझ्या राजांच्या हातात त्यावेळी जर समशेर असती तर तिथंच औरंगजेबाचा शिरच्छेद तुझा झाला असता. एवढे संतापले होते माझे राजे. आणि मग राजे तडक
बादशहाच्या त्या दरबारातून बाहेर पडली. बादशहाला पाठ उभ्या दरबारात जरी बोलायचं झालं तर तोंडाला रुमाल लावून बोलायचं लागायचं. बादशहाकडे नजर भर करून कोण बघत नव्हतं. पण त्यावेळी माझा राजा भर दरबारात सिंहगर्जना करून बादशहाला पाठ दाखवून निघालेला होता. आणि औरंगजेबानं जहरी चाल केली. राजांच्या भोवती पहारे लावले. पोलाद खानाचा पाठ 5000 पठाणांचा पहारा, कडक बंदोबस्त. संभाजी राजांना मात्र सुटकेच्या चाली होत्या. इजा करण्याची बुभा माझ्या संभाजी राजांना होती. पण शिवाजी राजा कैदेत सापडलेला होता. अरे तो नरसिंह सिंह त्या मगरूर बादशहाच्या कैदेत पडला. पोलाद खान या पठाणाने 5000 पठाणांचा कडवा पहारा माझ्या राजांच्या भोवती लावला. आणि माझ्या राजाची गर्दन आवळू लागली. जीव गदुमरू लागला. श्वास गुदमुदरू लागला. आणि राजा इथनं बाहेर पडायचा, काहीतरी करायचा. संभाजी राजांना जवळ घेतलं. संभाजी राजे, तुम्हाला इथून बाहेर पडावं असं वाटतं? जिजाऊ साहेबांचं दर्शन घ्यावं असं वाटतं? तो लहान शंभू राजा सांगता झाला, हो आबासाहेब, पण कसं कसं? आणि ठरलं. सुटकेच्या सगळ्या चाली शिवाजी राजांच्या डोक्यामध्ये साठवत होत्या. शिवाजी राजांना आठवत होता तो मंत्र, भन्नी तो चेत वावा रे, चेत विलाने चेत तो, केल्याने होत आहे रे त्याआधी केलेची पाहिजे. राजांना कळून चुकलं. ज्याप्रमाणे वासुदेव श्रीकृष्ण त्या कंसाच्या त्या तुरुंगवासातून सुटून जाऊ शकतात, तद्वत आम्ही सुद्धा या बादशहाच्या कडक पहाऱ्यातून माझ्या शंभू राजांना घेऊन सुटू जाऊ शकतो. आणि झालंही तसंच. माझा राजा संभाजी राजाला घेऊन त्या आग्र्याच्या त्या कैदेतून माझा राजा बाहेर निसटला. जे स्वप्नातही औरंगजेबाच्या शक्य होत नव्हतं ते माझ्या राजांनी सत्यात करून दाखवलं. आणि राजा आणि संभाजी राजा आग्र्याच्या त्या कैदेतून निसटते झाले. पण आले थेट उत्तरेकडे नाही, ते उत्तरेकडे गेले. दक्षिणेकडे दख्खनकडे त्यांनी पाऊलही ठेवलं नाही. कारण बादशाह पहिल्यांदा माणसे पाठविल ते दख्खनकडे, कारण दख्खनकडे जाण्याचा रस्ता त्यानं अगोदरच बंद करून ठेवलेला होता. आणि बादशहानं जळी चाल केली आणि सर्व सैनिकांना पहारेकऱ्यांना सांगितलं, एक पिता आणि एक पुत्र. एक पिता जो आहे 35-36 वर्षाचा आणि एक पुत्र जो आहे 8-9 वर्षाचा, त्याला कैद करा. दिसेल तिथंच त्यांची खंडोळी उडवा. आणि शिवाजी राजांनी गनिमी काव्यानं लढायचं खेळायचं म्हणून ठरवलं. आणि आपल्या 9 वर्षाच्या पोराचा हात हातात घेतला, त्या सर्जा शंभूचा हातात घेतला. आणि मग शिवाजी राजांना कळलं आपण एकटे दख्खनकडे जायला हवं. संभाजी राजांना इथंच 2 महिने उत्तरेत ठेवायला हवं. कारण संभाजी राजांची सुरक्षा ही तितकीच महत्वाची होत. आणि ठरलं. पण शिवाजी राजांचं हळवं काहीच पान म्हणजे संभाजी राज त्यांना इथं मागं ठेवून, अरे दर्या सुद्धा हटला असता, माग धरणी कंप झाला असता, फटला असता, भाव जर विचारला असतं. संभाजी राजाने, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अहो आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण तो परिपक्व झालेला संभाजी राजा आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगतो, आबासाहेब तुम्ही निश्चिंत जा. आमच्यापेक्षा आपली स्वराज्याला अधिक गरज आहे. आणि आपल्या पोराच्या त्या परिपक्वतेवर हा संभाजी, हा शिवाजी राजा खुश झाला. आणि राजे सुखरूप राजगडावरती पोहोचले. आणि राजगडावरती पोहोचल्यानंतर शिवाजी राजांनी एक अफवा पसरवली की वाटेत येताना संभाजी राजांचा मृत्यू झाला. आणि ती बातमी वाऱ्यासारखी उभ्या हिंदुस्थानात पसरली. आणि संभाजी राजांचा पाठलाग मोगलांनी बंद केला. हा होता राजांचा गनिमी कावा. आणि मग संभाजी राजे हळूहळू वाढू लागले. बऱ्हाणपुराची स्वारी असेल,
एकच सांगतो, सर्जा संभाजीराजा असा होता, सर्जा संभाजीराजा असा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी दिल्लीवरनं दिल्लीची जहागीर सोडून, दिल्लीची मखमली राज दरबार सोडून तो बादशाह या सह्याद्रीच्या कडे कपऱ्यांवरती आला. आणि हा सर्जा संभाजीराजा त्या सह्याद्रीच्या कड्यांवरून सांगता झाला, येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मनाची जागा कळली तर इथं अरे येईल ते आणि बघेल मराठ्यांचा गणविकावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अरे संभाजीराजांनी स्वराज्य 1 पट नव्हे, 2 पट नव्हे, 3 पट नव्हे, 4पट वाढवलं. संभाजीराजांनी शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य 4पट वाढवलं. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 5 नव्हे, तब्बल 9 आघाड्यांवरती हा संभाजीराजा निकराची पंचेफाड करून मराठ्यांना, मोगलांना स की प करून लावलेलं होतं. मराठे बराणपुरात फाडत होते, मोगल तिथे जात होते. मराठे सुरतेत जाऊन फाडत होते, मोगल तिथे जात होते. मराठे उस्मानाबाद मध्ये जाऊन फाडत होते, मोगल तिथे येत होते. अरे कुठं फाडावं, अरे जिथं फाडतायत मराठे तिथं मोगल पोचतायत. संभाजीराजांनी एकही जागा सोडली नाही. ते तर सोडाच, दर्यामध्ये 4000 गलबत तरंगताय. 4000 गलबत. स्वराज्याचा आरमार, स्वराज्याचं नौदल, स्वराज्याचं भूदल, घोडदल सगळं माझ्या राजांनी विस्तारित केलं. स्वराज्य 4पट विस्तार माझ्या संभाजीराजांनी केला. आणि अखेर बऱ्हाणपुरावरती स्वारी केल्यानंतर मग हा औरंगजेब दक्षिणेत उतारला. आला माझ्या राजांच्या विरुद्ध. एक मोहीम माझ्या राजांच्या विरुद्ध त्या औरंगजेबानं मांडली. स्वतःच्या बापाची खुलेआम कत्तल करणारा, स्वतःच्या भावाला विष देऊन ठार मारणारा असा हा क्रूर कर्मी औरंगजेब दख्खनेत आला. आणि एक सरदार नामचीन सेनापती माझ्या संभाजीराजांच्या विरोधात त्या जहरी औरंगजेबाने धाडली. सर लष्कर खान, सर बुलंदे खान, इनायत खान, बहादुर खान, कोकलताश खान, कैक नामचीन सेनापती, कैक नामचीन सेनापती माझ्या राजांच्या विरोधात धाडले. अरे हसन अली खान असला क्रूर सरदार होता तो, सरळ येऊन रायगडला वेढा घातला त्यांनी. कोणते धाडस, राजधानीला वेढा. पण माझा राजा काही साधा नव्हता. औरंगजेबाच्या 5 लाख यवनी फौजेशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्यांनी करालकाच्या वेदीवर आपले स्वतःचे मस्तक दिले, पण हिंदवी स्वराज्यातील एकही किल्ला किंवा एकही जहाज माझ्या राजांनी कदापि गमवू नाही दिला. अरे औरंगजेब, अरे जो तो सरदार येतोय हसन खानाला सांगतो, राजाने मार खाके लौटाया हमको. अरे एक सरदार येतोय, एक सरदार सांगतोय आलमपण हा बादशाह हार औरंगजेबाच्या कानावरती हार, फतेह तर शब्द औरंगजेबाच्या कानावरती येतच नव्हता. येत होता तो फक्त हार पराभव. तब्बल 8 वर्ष औरंगजेब या मातीमध्ये तळपत राहिला आणि बरसत राहिला आपल्या सरदारांवरती. अरे क्या करते हो, खाली किल्लते पहन के बैठते हो. अरे कहा गया दक्कन का संभा, अरे कहा गया दक्कन का चूहा संभाजी. इतनी फौज दी दीमत ने, कहा गई इतनी फौज. क्या करते हो, खाली खिलते पहन के मार खाते हो. जा हमारी नजर के सामने से. बरसत राहिले आपल्या सरदारांवर. संभाजी घावत नाही. संभाजी कुठार, काय करता तुम्ही. तेवढ्यात एक सरदार सांगता झाला, बादशाह वो संभाज शैतान है, शैतान. अरे तो फिर हम कहां शैतान से कम है. जाओ, मुझे वो संभाज और उसके गढ़ किले चाहिए. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 9 वर्ष औरंगजेब या मातीमध्ये लढत होता. पण या महाराष्ट्राच्या मातीला फितुरीचा काळा डाग लागलेलाच आहे.
गणोजी आणि कान्होजी, वतनाचा वाद त्यांचा, वतन न दिल्याचा राग मनी धरून या दोघा भावंडांनी संभाजीराजांच्या विरुद्ध म्हणजे स्वराज्या विरुद्ध बंड केले. आणि बंड करताना एवढं सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही की आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू आहे ते, यांना जर काही इजा झाली तर आपल्या लाडक्या बहिणीच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसणार आहे. वतनाच्या भिकार तुकड्यासाठी, विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी, तू मोठा का मी मोठा या अभिमानाने स्वाभिमानासाठी आपली माणसं फितुरी करत होते. गणोजी कान्होजींनी तसंच केलं. मुकरब खानाला संभाजीराजे ज्यावेळी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये संगमेश्वरामध्ये मुक्कामाला असताना या गणोजी आणि कान्होजींनी लगोलग बातमी, टाक बातमी त्या मुकरब खानाला सांगितली. आणि मुकरब खान 5,000चं यावनी सैन्य घेऊन माझ्या संभाजीराजांना पकडायला गेला. आणि मागून सांगितलं 80,000ची फौज बोलावली. संगमेश्वराच्या रोखाने ती फौज झाडी बघत नव्हती, दाट झाडी बघत नव्हती, किर्र झाडा पाला पाचोळा बघत नव्हते, काटे बघत नव्हते. ते 5,000 यावनी सैन्य गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के वाट दाखवत तिकडे जात होते संगमेश्वराच्या रोखाने. आणि इथं पन्हाळ्यावरती मराठ्यांचे सरसेनापती मालोजी बाबा, अरे त्यांचे अर्ध्याहून गौऱ्या मसनात गेलेल्या होत्या. 60 वर्षाचं रद्दार शरीर बघतय पन्हाळ्यावरनं कुजबूज. 5,000 यावनी पठाणांची सेना संगमेश्वराच्या रोखाने निघालेली आहे. आणि बघतो हा मालोजी बाबा सांगता झाला, अरे गोळा करा. तरसांनी गाव यरमाडलंय. एका सिंहाला पकडण्यासाठी 80,000ची सेना निघाले. अरे गोळा व्हा. हातातली शस्त्र गोळा केली आणि त्या 500 मावळ्यानिशी हा मालोजी बाबा घोरपळा संगमेश्वराच्या दिशेनं घोडा फेकू लागला. अरे अंधार म्हणत नव्हता, खाचकळगे म्हणत नव्हता, काटा म्हणत नव्हता, वारा म्हणत नव्हता, त्या वाऱ्या वादळांना जुमणत नव्हता माझा मालोजी बाबा. अरे 60 वर्षाचं शरीर, पण आपल्या राजाच्या अस्मितेसाठी, स्वराज्याच्या प्रतिष्ठेसाठी तो माझा मालोजी बाबा निघाला दौडत संगमेश्वराच्या रोखाने. आणि बघ गणिमांनी गाव यरबाडलं. हजारो लांडगी एका सिंहाला पकडण्यासाठी गोळा झाली. आणि बघतो तो 500 मावळे माझ्या राजांच्या अस्मितेसाठी हातात 2 शस्त्र घेऊन त्या यावनी सेनेवरती तुडून पडले. अरे त्या पेटांच्या त्या खचामध्ये, रक्ताच्या त्या थारोळ्यामध्ये माझा मालोजी बाबा फिरत होता. अरे मुकरब खान बघतो, तोंडात बोट घालून मुकरब खान बघू लागला. अरे काऊन ते शौर्य, काऊन ते धाडस, काऊन तो पराक्रम, काऊन तो स्वाभिमान, काऊन तो अभिमान. अरे पहिली फळी सुद्धा माझ्या मालोजी बाबांनी गारद केली. दुसरी फळी सुद्धा माझ्या मालोजी बाबांनी गारद केली. तिसरी फळी, चौथी फळी, 5वी फळी, 5 फळ्या माझ्या मालोजी बाबांनी गारद केल्या. आणि तोंडात बोट घालून हा मुकरब खान बघतोय. अरे कोण तो द्वेष, कोण तो आवेश, कोण तो राग, कोण तो स्वराज्यासाठी मरण्याची निष्ठा. आणि मग त्या मुकरब खानाला कळलं वाघ नक्की असा असतो. आणि मग त्याला कळून चुकलं, जोपर्यंत आपण या म्हाताऱ्याला, या बुद्ध्याला जोपर्यंत लगाम लावत नाही तोपर्यंत संभाजी आपल्या हाताला घावत नाही. कवी कलश संभाजीराजे तर आज झुंज घेतच होते. संभाजीराजांनी सगळ्यांना सांगितलं, मिळेल त्या वाट्यातून, मिळेल त्या रानातून, मिळेल त्या जंगलातून इथून निसटून जायचं. ठरल्या वाटात सगळेजण निसटून जाऊ लागले. येईल त्या सरदारांना संभाजीराजे कंठस्नान घालत होते. अरे 80,000ची ती यवनांची सेना माझ्या एकट्या राजा वाघाला पकडायला आलेली होती. आणि मालोजी बाबा लढतोय.
रक्ताच्या त्या थरमध्ये, प्रेतांच्या त्या खतांमध्ये हाडा मांसांचा लगदा, रक्ताचा चिखल नुसता, आणि त्यामध्ये सिवा सभे फिरतोय. आणि मुकरब खान सांगता झाला, इस बुड्ढे को लगाम लगाओ पहिले. आणि त्या म्हाताऱ्या मालोजी बाबाकडे, अरे मुंग्या जशा गोळ्याच्या ढेपाला चिटकाव्या तसे यावणी सैन्य माझ्या मालोजी बाबांना चिकटलं. अरे सपा सपवार झालेले माझ्या मालोजी बाबांच्या वरती. अरे रक्ताचा केरचा थेंब या मातीमध्ये पडू लागला रे. अरे रक्त रक्त मालोजी बाबा नाला होता, जास्वंदी सारखा देह लाल बुंद तप्त तळपत होता नुसता. अरे 60 वर्षात शरीर माझ्या मालोजी बाबाचं, पण आपल्या राजासाठी एका तरुणाला सुद्धा लाजवेल अशा आवेशाने त्वेषाने लढत होता. आणि अखेर माझा मालोजी बाबा मातीमध्ये पडला. अरे माझ्या राजांच्या साठी त्या मातीचा उडाला, दुईचा कण आकाशात उडाला. आणि सांगता झाला, मालोजी मातीत मेला, पण मातीसाठी हा मालोजी मेला. इकडे नावडी नदी ओलांडून जायचा प्रयत्न माझ्या राजांचा. तेवढ्यात मागून जो घोडा फेकत होते त्यांचं नाव कवी कलश. तेवढ्यात आवाज आला, राजन मैं गिर गया, राजाजी मैं गिर गया. संभाजीराजे मागे फिरले आपल्या मित्राला हात देण्यासाठी. तेवढ्यात कान घात घेतला. चंद्राला अकस्मात खेळ पडले. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. अरे माझ्या सर्जा संभाजी राजा मोगलांच्या कैदेत पडला. अरे कैदेत पडला माझा संभाजी राजा. आणि तेवढ्यात मुकरब खान आपल्या सरदाराला सांगता झाला, जल्द से जल्द निकलना चाहिए यहाँ से, अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बनाना लेंगे अपने. अरे त्यांनी केलं होतं तसं मराठ्यांच्या राजाला त्यांनी कैद केलेलं होतं. मराठ्यांच्या राजाला. मराठ्यांना जर कळलं असतं ना तर तिथंच त्या मुकरब खानाची खंडोई खंडोई झालेली असते. पण दुर्दैव आमच्या मराठ्यांचं गडाच्या तटाशी माझ्या संभाजी राजांना नेलं, पण गडावरच्या धार करायला आणि पार करायला माहिती नव्हतं रे आपला राजा कैसाला. गावच्या वेशीवरनं माझ्या संभाजी राजांना नेलं जात होतं, पण गावातल्या गाव करायला आणि वार करायला देखील माहिती नव्हते रे माझा सर्जा शंभू राजा कैसा. कळेपर्यंत माझ्या संभाजी राजाला सुरक्षित ठिकाणी नेलं गेलं. आणि बहादूर गडावर वडस्तंभाला माझ्या संभाजी राजांना बांधलं गेलं. आणि बांधताना संभाजी राजांना वडत आणले गेलं. अरे कोण तो संभाजी राजा? एकेकाळी ज्या संभाजी राजांनी या मोगलांना नाकी नऊ करून सोडलेलं होतं, तो संभाजी राजा आज फरफडत आणलेला होता. आणि औरंगजेबाला ही खुशखबर सांगायला हे धावत आला. हुजूर हुजूर बहुत खुशी की खबर है, संभाजी राजा गिरफ्तार हुआ. आल्या हेराला औरंगजेब कसा म्हणतो, पिक्के तो नहीं आए क्या बकते हो, संभाजी गिरफ्तार हुआ. हा हुजूर, हा संभाजी राजा गिरफ्तार झालाय, संभाजी राजा गिरफ्तार झालाय. अरे आणा त्या संभाजी राजाला, करू द्या उघ्या महाराष्ट्राला. फरफडत आणा त्या संभाजी राजाला. आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय, कळू द्या त्याला. आतापर्यंत त्याने राजनकार घातले असतील, आता त्याला विदुषकी झबली घाला. आतापर्यंत त्याने राजमुकुट घातला असेल, आता त्याला विदुषकी टोपिया बांधा. आतापर्यंत त्याने सोन्याचे अलंकार घातले असतील, आता मात्र त्याला काटेरी साखळदंडाने जकडवा. त्याचा लाल बुंद रक्त रक्ताने नहाळलेला देह मला पाहायचा आहे. जा. भरभूम निघाली दिंड. संभाजी राजांच्या अंगावर विदुषकी झपली घातली. ढोल नगाडे बाजू लागले. उंटाला बांध, काटेरी साखळदंडाने बांध आणि भरभूम निघाली दिंड. बहादूर गडाच्या त्या गडावरती. अरे तो संभाजी कसा आहे, कसा दिसतो, कोण तो संभाजी राजा? त्या संभाजीला पाहण्यासाठी औरंगजेबाची रयत गोळा झाली. ह्याच या संभाजी राजाने आपला धर्म बुडवला, इस्लाम बुडवला. इस्लामचा दुश्मन आहे संभाजी राजा.
असं म्हणून त्या संभाजी राजांच्या वरती दगडाचे आवेशाने मारा करू लागले. अरे एक दगड यायचा, धप छातीवरती आदळायचा. अरे रक्ताच्या चिकोंड्या आणि यातनांचा नुसता जहर कल्लोळ कल्लोळ माजायचा. अरे कोणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं अंगावर रेषा रेषा उठवायचं. अंगावर रेषेची धार लागायची, मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणीतरी यायचं, एखादी शिवी देऊन जायचं. अरे हात का मराठ्यांचा स्वाभिमान आणि अभिमान. अरे वाटत नव्हतं मराठ्यांचा छत्रपती आहे. भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती रे माझ्या राजाची. अंगावरती जागा ठेवली नव्हती रे, वार 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 करायची. रक्ता देणं लहानलेला होता माझा संभाजी राजा. जास्वंदी सारखा लाल बुंद दिसत होता. बस अंगावर जागा नव्हती, वार वार करायची. एवढे रक्ताने नहाळलेले होते माझे संभाजी राजे, एवढे नहाळलेले होते, शेंदूर फसल्या हनुमानासारखे दिसत होते. बस एवढे एवढे. अरे कुणी सुचलं रे, झराचा विंचवाचा झरी नंगा नाच कशासाठी सहन केला माझ्या राजाने. अरे झुकले नमले असते तर आयुष्यमती जगले असते, पण का नाही झुकले माझे संभाजी राजे. डोळ्यासमोर दिसत होतं दिव्य स्वप्न. माझ्या रक्तातून उद्या हजारो संभाजी आणि शिवाजी घडतील. या निष्ठेपायी माझा राजा त्याच आवेशाने त्या बादशाच्या दरबारासमोर खडा झाला. एवढं सगळं सोसून सुद्धा कणा होता ताट, झुकली नाही मान, वाकला नाही कणा. त्याच बाणीदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. आणि औरंगजेब बिरुदांनी बिरुदावली दिली. आलमगीर जहापना औरंगजेब, तख्तावर बसलेला आलमगीर औरंगजेब. त्याच्या बाजूला दोन दासी पंखे चालवत होते. एका बाजूला धुपाचा वास दरवत होता आणि हा औरंगजेब टोपी विणत होता. आणि आला सरळ संभाजी राजांच्या समोर. तो रक्तालेला संभाजी जो न्यायला आणि नजर स्थिरावली थेट डोळ्यावर. नौ बरस का था तब ये मिला था हमें आगरा में. तब हमने इससे पूछा था कि क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तो संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने. कभी ठंडक नहीं पड़ने दी, लेकिन आज नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी से आज कैद में है तो हमारे शब्बे रात का जश्न होना चाहिए. आणि संभाजी गिरफ्तार झाला. या खुशीमुळे तो औरंगजेब त्या खुदाचे आभार म्हणायला तख्तावरनं खाली आला. नमाजाच्या रुकाद्या पडायला लागला. तख्तावरनं खाली येऊन गुडघा टेकून नमाजाच्या रुकाद्या संभाजी राजांच्या समोर पडू लागला. त्याची ती अवस्था बघून संभाजी राजांनी कवी कलशांना विचारलं, कवीजी कवीजी कवी आहात आपण, मग या प्रसंगावर न सुचते का एखादा कविता कवीची. तेवढ्यात कवी कलश सांगते झाले, हा हा राजन का नाही सुचणार आम्हाला कविता. ऐका राजन ऐका. तिथं औरंगजेब नमाजाच्या रुकात्या पडतोय, या लिल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. आणि इकडे संभाजी राजे विचारतात कवी कलशांना, कवीजी सुचते काय कधी कविता. तेवढ्यात माझे कवी कलश सांगतायत, राजन या बन रावण की सभा, शंभू बजो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलियो तुम रणरंग. राजन तुम हो सांचे, खूब लड़े तुम जंग. राजन
तुम हो सांझे खूप लढे तुम जंग तुम तप तेज निहार के दखत त्यजत औरंग राजन काय लढला हात तुम्ही जंग राजन काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य काय तुमचा पराक्रम काय तुमचा स्वाभिमान आणि अभिमान राजे तुमचं तेज आणि शौर्य पाहून हा औरंगजेब स्वतःच सिंहासन त्यागून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय बहुत खूप संतापला औरंगजेब संभा सच बता काफर कहा रखी है लूट कहा रखा है महाराष्ट्राचा खजाना दोनच प्रश्न विचारले औरंगजेबाने दोनच कहा रखी है लूट और कहा रखा है खजाना हा नरसिंह तेवढ्या चवेशाने उत्तर देतात झाला अरे महाराष्ट्राचाच खजाना इथल्या मातीचा कण आम्ही मानतो सोनं अरे औरंग्या तू लुटलास महाराष्ट्र तुझ्यासारखा घेणार नाही आम्ही अरे तैमुराची औलाद तुम्ही बापाचा विष देऊन मारणारी औलाद तुमची भावाची खुलेआम कत्तल करणारी औलाद तुमची ती जात मराठ्याची नाही अरे आम्ही घेऊ मनगटाच्या बळावर बस संतापला औरंगजेब सरफडत होता दूसरा सवाल विचारला कौन से सरदार शामिल किए है तूने संभवता आणि हा संभाजी राजा लाल बुंद रक्ताने नहालेला संभाजी राजा सांगता झाला तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची मातीसाठी मरू पण झुंजू वकीरचा श्वास असेपर्यंत याद राख औरंग्या ही माती महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभास तू इथंच तुला माती करू याद राख आणि शेवटचं याद राख सिंहाचे बछडे जगतात ही सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच बहुत खूप कवी कलश बोलते झाले बहुत खूप तेवढ्या तलवार हरीस गर्दनेला चप चप वजीर असद खान खड़ा संभव झुक जा लंपना के सामने आणि कभी कलश सांगते झाले राजा जी है वो झुकते नहीं झुकाएंगे बस बहुत खूब छंदोगामात्या बहुत खूब एवढे सगळे प्रश्न ऐकून औरंगजेबाचे कान गच्च झाले अरे कैदेत कोण आहे तू आहेस का मी आहेस हा संभाजी माझ्या कैदेत येऊन मलाच डोळे दाखवतो मलाच उलट उत्तरे देतो ले जाओ इसे हमारी नजर के सामने से ले जाओ इसे हमारे नजर के सामने से निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें निकाल दो इसकी जबान बोलती बहुत है ले जाओ आणि दुसऱ्या दिवशी संभाजी राजांना तिथून हलवण्यात आलं आणि तुळापूरच्या संगमावती संभाजी राजांच्या देहाला वडस्तंभाला बांधण्यात आलं बाजूलाच कवी कलाश सजेचा पहिला अंमल चालू झाला सजा होती डोळे काढायची लाल बुंद तप्त सया धुराचा आगीचा लोट हवेत सोडतायत त्या लाल बुंद तप्त सया हशम घेऊन आला आणि ज्या डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन जिजाऊमा साहेबांचं जे डोळे दिव्य स्वप्न पाहत होते स्वराज्याचे आणि ज्या डोळ्यांनी कधी पाहिलं होतं हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत अवघ स्वराज्य आपलं ते डोळे जाणार होते संभाजी राजांचे नेत्र उघडे राजाजी आंख को बंद कीजिए राजाजी अरे संभाजी राजांचे नेत्र उघडे अरे हशमी आला लाल बुंद तप्त सया उग्र तर्र मुसल्या डोळ्यात शिरल्या लाल बुंद तप्त सया हात त्याच वेगाने निघल्या बाहेर अरे डोळे नव्हते कुठेच उरल्या होत्या फक्त खोपण्या काया कबीन रक्ताचं ओघा आला रे नुसता डोळ्यातून लाल बुंद तप्त सया अरे पायात काटा घुसला तर 8-9 दिवस पाय धरून बसतो आपण अरे लाल बुंद तप्त सया माझ्या राजाच्या डोळ्यात केल्या असतील किती सहन केला असेल माझ्या राजा किती सहन केला असेल
दुसरा दिवस उजडला. प्रत्येक दिवस अनानुष अत्याचार आणि छळ राजांच्या वरती करत होता. दुसरा दिवस सजेचा दुसरा अंमल चालू झाला. काट डालो इसकी जबान. हशबांच्या ते डोळ्यामध्ये काट डालो इसकी जबान. समोर दिसताय संभाजीराज. सजेचा दुसरा अंमल चालू झाला. सजा होती जबान काढायची. संभाजीराजांना कळलं आता जीभ जाणार आहे. अरे ज्या जीवेने उठवले किलकार हर हर महादेवाचे, जी जीभ म्हणत राहिली जगदंब जगदंब, ज्या जीवेने केला निदाद माझ्या आऊसाहेबांचा मासाहेबांचा, जी जीभ म्हणत राहिली सईबाई साहेबची मासाहेब, ती जीभ जाणार होती. हशम आले. संभाजीराजांची जीभ सारशी धरली. ती बाहेर वडली. सपना जीभेवरती वार झाला. अरे तोंडातून वगळले रे नुसतं लाल बुंद तप्त रक्त. रे जीभ पडली होती रे संभाजीराजांच्या समोर. ती पण तयार नव्हती संभाजीराजांच्या पासून पूरक व्हायची. होती तयार ती पण. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, चार नव्हे, तब्बल 40 दिवस हा अनानुष अत्याचार चाललेला होता. 40 दिवस फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांच्यावर अखेर सजेचा अंमल